आयुष्यात सगळं संपलंय, काहीच होऊ शकत नाही तुझं. तू आत्महत्या करायची तिथपर्यंत माझ्यावर काही विचार आलेला. त्याला वेळेवरती हॉस्पिटलमध्ये न नेल्यामुळे तो माझ्यासोबत नाही आता. तर नमस्कार, मी आपल्यालाच एक जयभाऊ सूर्यवंशी. मी कराडमध्ये राहतो, सातारा जिल्हा, कराड शहर. आमचं कारण म्हणजे आम्ही खूप भाग्यवान समजतो स्वतःला की मी कराड सारख्या शहरामध्ये जन्मलो. तिथं ऐतिहासिक वारसा आहे, कलेचा वारसा आहे आणि स्वातंत्र्य सैनिक जे आहेत त्यांचा पण वारसा आहे. आणि माझं खरंच भाग्य आहे की मी कराड शहरामध्ये जन्मलो. मला चांगले मित्र मिळाले. मला कराड शहरामध्ये मला जीवाला जीव देणारे मित्र भरपूर मिळाले. आणि खरंच माझं भाग्य आहे की घरामध्ये मी जन्मलो. मी लहानपणापासून मला सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याची खूप आवड आहे. कारण की मी आजूबाजूला बघतो आमच्या कराड शहरामध्ये खूप सामाजिक कार्यकर्ते आहेत. जिथं अडचण येईल तिथं खरंच म्हणजे खांद्याला खांदा लावून लोक उभा राहतात. आणि खरंच कराड शहर हे खूप छान आहे. आणि मी या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण म्हणजे 2016ला माझा मामा वारला. तो मामा वारला माझा, तर त्याला असं डॉक्टरने पुण्यामध्ये ऍक्सिडेंट झाला ऍक्च्युअल मध्ये त्याचा. आणि ऍक्सिडेंट झाला असताना त्याला वेळेवरती हॉस्पिटलमध्ये न नेल्यामुळे तो माझ्यासोबत नाही आता. आमच्या घरामध्ये राहतो त्या लहानपणापासून. मी लहानपणापासून तो माझ्यासोबत होता. 2016ला ऍक्सिडेंट झाला तो माझ्यापासून गेला. डॉक्टरने असं सांगितलं की थोडा वेळ जर त्याला आधी आणलं असतं तर तो नक्कीच माझ्यासोबत असता. कारण की मी माझा मामाच्या प्रमाणे गमवलाय तसं कोणी कोणापासून दूर नाही झालं पाहिजे, एवढीच माझी ईश्वराच्या मी प्रार्थना आहे. आणि त्यासाठीच आम्ही ब्रदर्स फाउंडेशन MS50 यांच्या मार्फत प्रयत्न करत असतो. जिथं कुठे कोणाला कसलीही गरज लागेल 100% आम्ही ती पूर्ण करतो. रक्ताची गरज लागू दे, शैक्षणिक कुठले पण साहित्य लागू देत, फी भरायची असू देत, किंवा मोफत अँब्युलन्स आहे आपली कराड तालुक्यामध्ये. कुणाला पण अँब्युलन्स लागली तर आपण पोहोचवतो. भरपूर काम करतो ब्रदर्स फाउंडेशनच्या मार्फत. आणि हे काम करत असताना यामध्ये आपण सदस्य, अध्यक्ष आणि अध्यक्ष सदस्य याप्रमाणे आपलं ब्रदर्स फाउंडेशन नेहमी कार्य करत राहते. जिथं कुणाला कमी पडेल तिथं आम्ही काय म्हणजे जरी मी नसलो ह्या जगामध्ये तरी ब्रदर्स फाउंडेशन काय चालू राहील. हे काय माझ्या एकट्यामुळे चालत नाही. माझ्या जोडीला जेवढे माझे मित्र आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, हे सगळे एकत्र मिळून काम करतात. त्यानंतर कला क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये मी 2017-18च्या दरम्यान आलो. ते येण्याचं ऍक्सिडेंटली कारण आहे. आता ते गमतीशीर आहे, थोडं इमोशनल झालो मी. तो भाग सोडून मी गमतीशीर एक विषय सांगतो तुम्हाला माझ्या आयुष्यातला. मी 2016-17च्या दरम्यान करामध्ये ऑडिशन आलंय का फिल्मचं, मराठी फिल्मचं कॅसेट नावाची फिल्म आहे. त्यांचं ऑडिशन आदल्या दिवशी पोस्ट पडली करामध्ये ग्रुपवर, इकडे तिकडे सगळीकडे आली पोस्ट की उद्या करामध्ये फिल्मचं एक ऑडिशन आहे. आमचे मित्र महेश म्हणून आहेत, ते पण ह्या जगात नाही. त्यांच्या डान्स स्टुडिओवरती ऑडिशनचं नियोजन केलेलं आणि ग्रुपला पोस्ट पडल्यामुळे माझ्या मित्रांनी सांगितलं की आपण ऑडिशनला जायचं का नाही, काहीतरी करून बघूयात का. तर म्हणलं आपला काही संमत येत नाही ना की ऑडिशन, फिल्म आणि ऍक्टिंग आम्हालापर्यंत संमत येत नाही. बरं त्याला म्हणलं तो म्हणलाय ना म्हणून जायचं, इथपर्यंत ठरलं आणि जाऊया. तर मला लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून मी कॉलेजला किंवा शाळेतून जसं बाहेर पडलोय, कॉलेजला असल्यापासून काय आहे, मला उशिरा उठण्याची सवय लागली. मी दुपारी 1-1:30ला उठायचो. जी माझी लाईफस्टाईल होती, रात्री 4-4:30 पर्यंत जागायचं. आणि त्याच लाईफस्टाईल प्रमाणे जगत असताना तो मित्र म्हणला की आपण ऑडिशनला नको. मग बरं चला, मी म्हणलं त्याला जाऊया, तुझ्यासाठी मी येतो. आणि ऑडिशनला जाऊया. सकाळी त्याला मला फोन आला की 11 वाजेपर्यंत जाऊ. हा म्हणलं ठीक आहे. मी फोन स्विच ऑफ केला आणि झोपलो. झोपेचं सगळ्यात मोठं प्राधान्य आहे आयुष्यात. मला झोप लय आवडती. पण आता मी ते बंद केलेलं आहे सगळं. लवकर उठायचं, लवकर काम करायची. तर मी फोन बंद केल्यामुळे तो घरी उठवायला आला. मी बरं म्हटलं चल उठतो तुझा पुढं ऑडिशनला, मी येतो. परत झोपलो. मग त्यानं मम्मीला फोन केला की उठवा त्याला. तरी बी काय उठायला तयार नाही. मग तो शेवटी आला आणि मला म्हणला तुला जी पोरगी आवडती नाही तिथं ऑडिशन द्यायला आले. आयला मग जायलाच लागते नाही का, असा विषय चालला. कपडे पुढे घातले, गेलो. गेलो तिथं ती होती, ती ऑडिशन द्यायला आलेली. तिनं ऑडिशन वगैरे दिलं. सिलेक्शन झालं की मला पण माहित नाही. आवडायची, विचारायचं तिथं झालं चालू नाही. आणि विचारलं पण नाही. पण सगळ्यांना माहिती होती की मला ती आवडती. आणि तिथं गेल्यानंतर सगळी पोरं यायची स्क्रिप्ट घेऊन, हे बघ आमचं कसं झालंय जरा. मग ती स्क्रिप्ट घ्यायचो, त्यांची ऍक्टिव्ह बघून आपली हातून हातात आलती. कारण की लय डेंजर कार्यकर्ते नाही का, ऍक्टिंग आणि ते ऑडिशन म्हणजे आपल्यासाठी खूप नवीन होतं.
आणि त्यांची ऍक्टिंग पण आपण जसं फॅन झालतो. आणि ज्यांना ऑर्गनाईज केलं होतं आणून म्हणून मित्र आहे माझा, त्यांना ऑर्गनाईज केलेलं. तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक ऍक्ट केला की शिवाजी महाराज नक्की काय येतं ते बघून तर पायाखालची जमीन आणलेली. आणि हे करत असताना मी तिथे चेष्टा मस्करी आपला असा स्वभाव आहे तसं चालू होतं. आणि जे फिल्मचे डिरेक्टर होते ते फोटो काढत होते, त्यांना मला माहित नव्हते की डिरेक्टर आहेत. मला फोटो वगैरे काढले, मला म्हणले तू ऑडिशन द्यायला आलाय का? म्हणलं नाही सर, मी ऑडिशन वगैरे काय द्यायला नाही, मला येत नाही काय. तर ते म्हणले ट्राय करून बघ. ट्राय करून बघ म्हणल्यानंतर मी म्हणलं बघूय. सर म्हणले ही घे स्क्रिप्ट. स्क्रिप्ट वगैरे घेतली. 2-2.5 तास किंवा वाचलं बसलेलं, तर त्यांनी ऑडिशन थांबवलेलं की त्याला येऊ दे, ऑडिशन घ्यायचं आपण त्याचं. माझ्यासाठी एवढा वेळ थांबलेला म्हणून मी काय म्हणलं चल चला करून बघूया आपण. करून बघूया. स्क्रिप्ट घेतली, आत आलो, सरांची आता स्क्रिप्ट दिली. असे सगळे खाली बसलेले 20-25 जण, मुली पण होते, ती पण होती तिथं. मी गेल्या गेल्या स्क्रिप्ट हातात दिली, त्यांना म्हणलं हसायचं नाही कुणी, म्हणलं नाहीतर मी मारला, म्हणलं हसला की कोण. आपला स्वभाव असा कसा, मी भांडखोर होतो कॉलेजमध्ये. आणि मग सर म्हणले म्हणे हसायचं नाही, रेडी. मग सर ओके रेडी. असं स्क्रिप्ट ते पहिल्यांदा नाव सांगायचं, असं बघितलं तू नाव सांगायचं, प्रोफाईल सांगायची आणि चालू करायचं. नाव सांगितलं, प्रोफाईल सांगितली. सर म्हणले स्टार्ट कर. मग ते पैसा 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 चाकावर चालते जीवनाची गाडी, असं 4-5 ओळी होत्या, त्यानंतर भरपूर ओळी होत्या. ते काय वाट राहिलं नाही मला. मी म्हटलं पैसा 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 चाकावर चालते जीवनाची गाडी. थांबलो की सगळे लागले हसायला. सर म्हणले हसायला नाही कोणी, तू अजून एकदा ट्राय कर. म्हणलं सर ठीक आहे. म्हणलं सर मला ही येणार नाही, म्हणलं माझ्या भाषेत करू का? सर म्हणले कर. माझ्या भाषेत करू का कर म्हणल्यानंतर आपला कॉन्फिडन्स नाही का वाढला, असा जाम भारी काहीतरी करायला गेले आपल्याला. ऑडिशन चालू झाले. मी म्हणलं सर पैसा 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 चाकावर चालते जीवनाची गाडी, म्हणलं पैशानं सगळ्या गोष्टी होत नाही, दुष्काळ म्हणलं पाऊस पडत नाही, आमचा शेतकरी मरतोय, असं काय 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 पुढे बोललो. नाही एवढं येतं आपल्याला, एवढं बोललो थांबलो की सगळ्यांना आवडलं की ऑडिशन एक नंबर झाले, सगळे टाळ्या बरोबर. माझा नंबर लिहून घेतला. नंबर लिहून घेतला, म्हणलं संपला विषय नाही का. नंबर लिहून घेतला, आलो बाहेर, घरी आलो. एक 5-6 दिवसानंतर परत त्यांचा मला कॉल आला की जे तुमचं सिलेक्शन झालंय म्हणून फिल्मसाठी, आणि आपण तुम्हाला घेऊन फिल्म करतोय. मी म्हणलं सर, म्हणलं मी झोपलोय, चेष्टा ठेवा, मला काही घेऊन दिलं नाही. मला आपलं कोणतरी आपल्याला चेष्टा करायला लागला नाही का, या पद्धतीने चेष्टा वगैरे झाली सगळी. परत त्याने फोन केला की जे खरंच मी तुला फिल्म मध्ये घेतलंय आणि तू परत ऑडिशनला यायचंय. मी म्हणलं चेष्टा करू नका, म्हणलं ठेवा फोन, मी झोपलोय, म्हणलं आता शिव्या कशाला उगीच. मला वाटलं आपल्यालाच कोणतरी चेष्टा करते. फोन परत तिसरा फोन आला, म्हणलं काहीतरी विषय नाही का. मग फोन उचलला, म्हणलं सर काय विषय, तर म्हणलं या जिथं ऑडिशन घेतलं तिथे गेलो, लुक टेस्ट केला. सर म्हणले तुला आम्ही सिलेक्ट केलं, ऍक्टिंग शिकवायची जबाबदारी आमची, तुला घेऊन फिल्म करतोय मी, सेकंड लीड तू आहे. म्हणजे काय संबंध नाही यातली, हे काय संबंध नाही ना आपला ऍक्टिंगचा. तेव्हा डायरेक्ट मला घेतलं फिल्म मध्ये, फिल्म केली, शूट वगैरे झालं, सगळं झालं. त्यामध्ये उज्ज्वल भंडारी माझा मित्र आहे, तो लीड होता. मी एक आणि कालवड्याचा एक मित्र आहे आमचा योगेश म्हणून, ते आम्ही एकाच आम्ही 3 जण कॅसेट नावाची फिल्म केली, पण काही कारणास्तव ती बाहेर आली नाही. कारण मराठी पिक्चर 400 म्हणतात, त्यातले 4 बाहेर येतात. ही आपल्या मराठी इंडस्ट्रीची खरी दैन्यता आहे की पिक्चर बाहेर येऊ शकत नाही. असा माझा प्रवास चालू झाला. त्यानंतर सोशल मीडियाचं आलं, टिकटॉक करायचो. टिकटॉकवरती पण एवढे व्ह्यूज काही कधी आले नाहीत मला. पण एखादा दुसरा ट्रेंडिंग विषय काढायला करायचा मुळशी पॅटर्नचा तलावर घेऊन मागे लागतात राहुल्याचा तो एक विषय खतरनाक होता, मला आवडला. मी आमच्या पेटत सगळी तलावर घेऊन माझ्या मागं पळवली, मावशी बिवशी गेल्या पळून सगळ्या नाही का मारायला लागले त्याला, तो वगैरे लावलेला सगळ्या कापड्या. आणि अशी रिअलिस्टिक व्हिडिओ गेली, मग ती वायलनच्या त्यांची टिकटॉक करून काढली. त्यानंतर इंस्टाग्रामवरती हळूहळू व्हिडिओ करायला लागलो. सह्याकडे माझ्या परिस्थिती व्हिडिओ काढले, ती केली. असं जरा अल्गोरिदम पकडला आणि मला काय लागलं इंस्टाग्रामवरती काय चालतंय त्याप्रमाणे काम केलं. त्याच्यानंतर MS50 प्रोडक्शन चालू केलं, 2021ला रिलीज केलं. ते पण काय करणार बंद पडलं, आपलंच आपल्याला बघवत नाही, त्या माध्यमातून ते बंदच पडलं. आमच्यात म्हणणं झालं MS50 प्रोडक्शन बंद पडलं. 264-65 कलाकार होते. प्लॅटफॉर्म चांगला तयार झालेला, पण मराठी माणूस त्यामुळेच मला आहे की आपलंच आपल्याला बघवत ना. तर मी पहिली ते होती शिवाजी विद्यालय कराड प्राथमिक मध्ये शिकलो, 5वी ते 7वी टेक हायस्कूल मध्ये शिकलो, आणि 8वी ते 10वी यशवंत हायस्कूलला शिकलो. म्हणजे हा प्रवास माझे मित्र असे खतरनाक होते ना, मी पण, त्यामुळे मला एका शाळेत कुठे ठेवलं नाही. कारण की प्रत्येक वेळी नवीन लढतर, रोज नवीन लढतर, आणि रोज काहीतरी मार खा, कुठं काहीतरी भानगड कर, पंखा खराब कर, असलीच भानगड आमच्या शाळेत. त्यामुळे एका शाळेमध्ये ठेवलं नाही. शिवाजी शाळेतनं मला काढलं, टेक हायस्कूलला टाकलं.
टेक हॉस्टेलमध्ये मी काय केलं, पोरांची टोळी तयार केली, आम्ही कबड्डी मॅच जिंकलो. पण अशी जिंकलो की सगळ्या शाळेत दहशत झाली आमची. आणि मग काय केलं, पाईप काढली, पाईप काढल्याने सगळ्या शाळेला पाणी मारलं. मग ते सगळ्या गाद्या भिजल्या, वाया भिजल्या, मस्टर खराब झाले. माझ्या पप्पांना बोलून घेतलं, तुमच्या पोराला घेऊन जा, आम्ही काय तुमच्या पोराला सांगू शकत नाही, आमच्या तेवढी ताकद नाही. दाखला दिला, मग मला यशवंत स्कूलला टाकलं. यशवंत स्कूलमध्ये पण काय शांत राहायचं असं ठरवलेलं, पण म्हणजे घरा शेजारी शाळा, त्यामुळं हाई मागचंच पुढं. मग तिथं पहिल्या दिवशीच भांडणं, परत मम्मी पप्पांना बोलून घेतलं, शपथ वगैरे यायला लावली की शाळेत भांडणं वगैरे करायचं नाही. म्हणलं ठीक आहे, नाही करत. मग 8वी 9वी 10वी असं मी टेगास करून शिकलो. त्यानंतर 11वीला वायसी कॉलेजला ऍडमिशन टाकलं. वायसी कॉलेजला जसं आलो तसं या भागातली पोरं भेटली आपल्याला, कोपाटे बिपाटे सैदापुरातली सगळी गॅंग खतरनाक भेटली. तिथनं मी हाकलून दिलं मला. मी परत एजमला ऍडमिशन घेतलं. एजमला ऍडमिशन घेतलं. 11वी तिथे परत रिपीट केली. तिथं पण काही ठेवलं नाही. तिथनं परत 12वीला बापूजी साळुंकेला गेलो. बापूजी साळुंकेला सायन्स मधून पहिली बॅच बाहेर पडणारे आमची. आम्ही पास झालो 12वी. कसं काय झालो काय माहिती देवाला, पण पास झालो. त्यानंतर मी मग आमच्या घरात त्यांचा की आपल्या घरात आमच्या इंजिनियर कोण नाही, तर तू इंजिनियर व्हायचं म्हणून असं मला इंजिनियर कॉलेजला टाकलं, पॉलिटेक्निकला रेटरेमध्ये, जयवंतराव भोसले पॉलिटेक्निकला. तिथं कॉलेजला टाकलं. मग तिथं डायरेक्ट मग आमच्या वेळी जी आर निघाला की 12वी पास नंतर डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन. मी तिथं ऍडमिशन घेतलं. सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं पॉलिटेक्निकला दुसऱ्या वर्षात. तिथं पण काही कॉलेज करता आलं नाही मला, मी बंद केलं. त्यानंतर 8वी 9वी 10वी त्यानंतर कॉलेजचा विषय संपवला. मग मी 8वी पासूनच काम करतोय. माझे पप्पा रिक्षा चालवते आणि कधी त्यांच्याकडून मला कधी असं कमीपणा येऊन दिला नाही की तू हे करायचं नाही ते करायचं नाही. मम्मीला तेवढा मोठा सपोर्ट आहे मला की तू कधी काही कर, आमच्या तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. पण एक मुलगा म्हणणं किती म्हणजे खतरनाक आहे, कारण की प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी जगू शकत नाही. स्वप्न दुसऱ्याचे पूर्ण पूर्ण करत करत मुलाचं आयुष्य संपून जातं. पहिल्यांदा असतं की मम्मी पप्पांना काहीतरी प्राऊड फील करायचंय म्हणून काहीतरी करायचं. त्यानंतर लग्न झाल्यानंतर बायकोसाठी काहीतरी करायचंय, तिची स्वप्न पूर्ण करायचे. त्यानंतर मुलं होतं, तिची स्वप्न पूर्ण करायचे. असं करत करत स्वतःसाठी जगण्याचं होऊन जातं. या पद्धतीने मी प्रत्येकाचं आयुष्य बघत आलेलो आहे. पण मला घरातल्याने कधी अडवलं नाही की तू हे करू नको ते करू नको. माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा रोल आहे म्हणजे माझ्या मित्रांचा. कारण की जिथं कमी मला कुटुंब म्हणजे माझा बॅडपेज असू देत, चांगल्या गोष्टी असू देत किंवा काही पण असू देत, माझे मित्र ठामपणे माझ्या मागे उभं राहिले. आणि वेळेनुसार बदलणारे मित्र नाही माझे, की आज वेळ चांगले आहे तर दुसरा मित्र, आज वेळ वाईट आहे तर दुसरा मित्र. मी लहानपणापासून जे माझे मित्र आहेत तेच आजपर्यंत माझ्याबरोबर आहे. हा मला गर्व आहे या गोष्टीचा की वेळेप्रमाणे माझे मित्र बदलले नाही आणि मी पण बदललो नाही. मित्र कसा असावा तर प्रत्येक वेळी खांद्याला खांदा लावून चालणारा असावा, दुःखात सोबत असावे आणि सुखात पण सोबत असावा. कारण की जर खिसा फाटला तर खिशातून पडणाऱ्या पैशांपेक्षा मित्र जास्त निघून जातात आयुष्यातनं. तर प्रत्येकाच्या आयुष्यात चांगला मित्र असावा. आणि देवाच्या कृपेनं माझ्याकडे भरपूर चांगले मित्र आहेत जे माझ्या वाईट वेळेला कायम माझ्याबरोबर उभे असतात. जिथं संकट येईल ना तर माझ्या समोर उभे असतात, सोबत नसतात पुढे असतात माझ्या. हे मला देवानं खूप मोठं म्हणजे एक वरदानच म्हणेन मी, की देवानं मला चांगले मित्र दिलेले आहेत. बेडप्याच्या मध्ये माझ्या म्हणजे एक वेळ असा आलेला की आयुष्यात सगळं संपलंय, काहीच होऊ शकत नाही तुझं, तू आत्महत्या करायची तिथपर्यंत माझ्या डोक्यात विचार आलेला. तर एक ते शायर आहे किंवा कोण बोलून गेलंय की मैंने खुद को वहां से उठाया है जहां पे लोग पंखे को लटक जाते हैं. कारण की वेळ निघून जाते हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. किती पण वाईट येऊ देत, किती पण वेळ निघून जाते. चांगली असली तरी निघून जाते आणि वाईट जरी असली तरी निघून जाते. या गोष्टीची प्रचिती मला खूप लहान वयात आली. मी आत्महत्या करण्यात कधी गेलेलो, कारण की पैशाचा भरपूर असा डोळा आलेला आणि त्यावेळेला घरात सांगू शकत नव्हतो. आणि माझे मित्र म्हणून तेवढे मोठे नव्हते की ते त्यातून बाहेर पडू मी. त्यातून बाहेर पडलो. मित्रांनी मला थोडेफार वगैरे काय मदत दिली, साथ दिली. पैशानं सगळ्या गोष्टी होत नाही. कुठे दिली तुम्हाला एका वेळेला एक इमोशनचा आधार लागतो की मी तुझ्या सोबत आहे. हे काय मला ते सांगत आल्यात, मी त्यातून बाहेर पडलो आणि आज मी स्टेबल आहे.